मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा प्रचार सभांचा धडाका। 7 दिवसात घेणार 22 सभा। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करणार प्रचार। जे घोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा घोडा दाखवला। नाव न घेता एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग। 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप शिवसेना गट स्थापन करणार। संभाजी भिडेंचं शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य। शरद पवार राष्ट्रद्रोही, संभाजी भिडे लवासाची कीड काढून टाकली पाहिजे असं सुद्धा वक्तव्य। अंबादास दानवे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार। उदय सामंत यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ। सामंतांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, उदय सामंत यांच्या दाव्यावर अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। नाईक मंत्री झाले शिंदेंच्या कृपेनं। शिंदेंवर सतत टीका करणाऱ्या नाईकांना उदय सामंत यांचं उत्तर। यापुढे शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, सामंत यांचा इशारा। भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण दिल्यानं विरोधक आक्रमक। संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आक्षेप। लोकशाही संविधानाला कोश्यारींनी पायदळी तुडवल्याचा सुद्धा आरोप। राऊतांच्या कोश्यारींवरील टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। 1 रँक 1 पेन्शनसाठी मोठं काम, टीका करणारे छोट्या मनाचे, फडणवीसांचा टोला। आमदार रोहित पवार यांना दणका। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर प्रशासक नियुक्त। निवृत्त न्यायमूर्ती सानप पाहणार संघटनेचा कारभार। जलील यांनी पुढचे 100 जन्म घेतले तरी भगव्याला हात लावू शकत नाही। अमित साटम यांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल। भाजप एमआयएम एकाच नाण्याच्या 2 बाजू। हिरव्या आणि भगव्या रंगावर यांचं प्रेम नाही। हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर पलटवार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम विरोधात वंचितचा एल्गार। लोकशाहीची हत्या केल्याचा वंचितचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। शक्तीपीठ महामार्गाचं सुधारित संरेखन निश्चित। 13 जिल्ह्यामधील 395 गावांमधून 856 किलोमीटरचा मार्ग जाणार। नाशिक मुंबई आग्रा महामार्ग ठप्प। 8 ते 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। आदिवासी शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चमुळे वाहतूक कोंडी। समृद्धी मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर। तब्बल 22 फूड प्लाझा उभारण्याच्या कामाला वेग। 22 पैकी 8 फूड प्लाझा सुरू। नांदेडमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न। स्वातंत्र्य सैनिकाच्या मृत्यूच्या पश्चात लाभ देण्याची मागणी। कर्तव्यपथावर आज ऑपरेशन सिंदूरमधील पराक्रमाचं झालं दर्शन। फ्लाइंग पास्टमध्ये ऑपरेशन सिंदूरमधील लढाऊ विमानांनी घेतला सहभाग। यंदा इंडिया गेटवर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर। महाराष्ट्राच्या भव्य चित्ररथानं वेधलं सगळ्यांचंच लक्ष। ध्वजवंदनावेळी दारूबंदी अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका। उमरगा तालुक्यातील मोहन जाधव यांचा मृत्यू। मुंबईमधील 12 विभागांमध्ये उद्यापासून पाणी कपात। पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाच्या कामामुळे पाणीबाणी। हार्बर मार्गावरच्या प्रवाशांचा प्रवास गारेगार। एसी लोकल धावल्यानं प्रवासी सुखावले। देवराईमध्ये वडाचा 4था वाढदिवस साजरा। अभिनेता सयाजी शिंदे यांनी सुद्धा धरला ठेका। सतत शिखरावर राहणं शक्य नसतं। वहिदा रहमान यांनी AR रहमानला सुनावलं। नेरूळमधील शनी मंदिरामध्ये ब्रह्मकलशोत्सव। महाआरतीसह शेकडो भक्तांसाठी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन। सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न।